सोलापूर जिल्ह्यात भाजपला धक्का। मोहोळ तालुक्यात शिवसेना शिंदे गटाचा विजय। नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सिद्धी वस्त्रे 170 मतांनी विजयी। भाजपच्या शीतल क्षीरसागर यांचा 170 मतांनी केला पराभव। 20 पैकी 9 जागा शिवसेनेनं मारली जोरदार मुसंडी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोहोळमध्ये झाली होती जाहीर सभा। मोहोळ तालुक्यात दादागिरी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचे माजी आमदार राजन पाटील यांना दिला होता। सुजान मतदाराचं सर्व नागरिकाचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की या ठिकाणी शिवसेनेवर विश्वास दाखवला। सर्वसामान्य कुटुंबातून आलेला रमेश बारसकर याच्यावर या मोहोळ शहरातल्या जनतेने विश्वास दाखवला आणि नगराध्यक्षाचा उमेदवार या ठिकाणी धनुष्यबाणाचा विजय केला। त्याबद्दल या मोहोळ शहरातल्या सर्व नागरिकांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि जे जे आम्ही शब्द या ठिकाणी या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून दिलेले आहेत ते आम्ही या ठिकाणी पूर्ण करण्याचा 100% प्रयत्न करू। जे आमचे उमेदवार पराजय झालेले आहेत त्यांना देखील नगरसेवकाचा मान त्या ठिकाणी त्या प्रभागात देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू आणि या ठिकाणी एकनाथभाई शिंदे असतील, राजाभाऊ खरे असतील, उमेश पाटील असतील, पद्माकर आप्पा असतील, चरणराज चौरे असतील, आपले सर्वच या ठिकाणी आमचे सर्व नेते असतील यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो आणि मोहोळ शहरातल्या जनतेला जे जे आम्ही हे शब्द दिलेले आहेत ते या ठिकाणी 100% आम्ही पूर्ण करू आणि मोहोळ शहरामध्ये एक नवीन परिवर्तन झालेलं आहे। मोहोळ शहराच्या नेतृत्वाची कूस बदललेली आहे। मोहोळ शहराचं नेतृत्व या ठिकाणी या मोहोळ शहरातल्या जनतेनं स्वीकारलेलं आहे। त्याबद्दल मोहोळ शहराच्या जनतेचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। या ठिकाणी भाजपनं अतिशय अर्थकारणाचा वापर केला तरी देखील या मोहोळ शहराच्या जनतेने स्वाभिमान जागा ठेवला। ही मोहोळ शहराची जनता ही इंग्रजाबरोबर लढलेली आहे। इंग्रजांच्या गोळ्या छातीवर झेललेल्या आहेत आमच्या पूर्वजांना। त्यामुळे कितीही दडपशाही केली, कितीही दादागिरी केली तर या मोहोळ शहरातली जनता स्वाभिमानी आहे। त्याच पद्धतीने या सोलापूर जिल्ह्यातील देखील जनता स्वाभिमानी आहे। या सोलापूरला पहिल्यांदा एक दिवस स्वतंत्र मिळवून देण्याचं काम इथल्या सोलापूर जिल्ह्यातल्या हुतात्म्यानं केलं। त्याच पद्धतीने सोलापूर जिल्ह्यातली देखील जनता ही स्वाभिमानी आहे। कुणाच्या दादागिरीला, कुणाच्या भूलथापीला बळी न पडता या ठिकाणी धनुष्यबाणाला या ठिकाणी सहकार्य मिळालेलं आहे। त्याबद्दल सर्वांचा आभार व्यक्त करतो। एकंदरीत 8 जागा धनुष्यबाणाच्या आल्या आणि 8+1 9 नगराध्यक्ष 9वा अशा प्रकारे सत्ता ही धनुष्यबाणाची आलेली आहे। त्याबद्दल आम्हाला मनापासून या ठिकाणी समाधान।